एकेकाळी शहरातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये मधू नावाची मुलगी राहत होती. तिचे लांब काळे केस, मोठे तपकिरी डोळे आणि गुलाबी ओठ होते. ती देवदूतापेक्षा कमी नव्हती. मधूने शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे. एके दिवशी मधू तिच्या क्लासला जात असताना तिची नजर एका कॉलेजच्या मुलावर पडली. तो उंच, गोरा दिसत होता आणि त्याला मोहक स्मित होते. त्याचे नाव रोहित आणि तो एका छोट्या गावातला होता. रोहित त्याच्या वर्गाकडे जात असताना त्याने मधूकडे पाहिले आणि तिच्यावरून नजर हटवता आली नाही. त्याला वाटले की ती त्याने पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण तो तिच्या जवळ जायला खूप घाबरत होता. दिवस सरले आणि रोहित मधूला कॉलेज कॅम्पसमध्ये पाहत राहिला. त्याने तिच्याशी बोलायचे ठरवले, पण संभाषण कसे सुरू करावे हे त्याला कळत नव्हते. एके दिवशी तो कॅन्टीनकडे जात असताना त्याला मधू एका बाकावर पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याने संधी साधण्याचे ठरवले आणि तो तिच्याकडे गेला. आणि हॅलो म्हणालो. रोहित मधूला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मधूने तिच्या पुस्तकातून वर बघितले आणि हसून त्यालाही हाय म्हणाली. मी रोहित आहे. मग दोघेही बोलू लागले आणि रोहितला समजले की प्रिया फक्त सुंदरच नाही तर हुशार आणि दयाळू देखील आहे. तो तिच्यावर मोहित झाला आणि तिला अधिक जाणून घ्यायचे होते. त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि बोलू लागले. दिवस आठवड्यात बदलले आणि रोहित आणि मधू चांगले मित्र बनले. त्यांनी त्यांच्या आवडत्या चित्रपटांपासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नांपर्यंत सर्व गोष्टींबद्दल बोलले. रोहित स्वतः मधूवर प्रेम करत होता, पण मधूलाही तसंच वाटत होतं हे त्याला माहीत नव्हतं. एके दिवशी रोहितने सर्व धैर्य एकवटले आणि प्रियाला तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगते. मधू, मला माहीत आहे की आम्ही फक्त मित्र आहोत, पण मला तुझ्याबद्दल काय वाटते ते मी मदत करू शकत नाही. मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे. रोहितच्या हृदयाबद्दल जाणून मधूला आश्चर्य वाटले आणि तिलाही त्याच्याबद्दल भावना वाटू लागल्या, पण ती हे मान्य करायला घाबरत होती. रोहित, मलाही तुझ्याबद्दल भावना आहेत, ती लाजत म्हणाली. त्या दिवसापासून रोहित आणि मधूच्या नात्यात बदल झाला. त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवला. ते उद्यानात लांब फिरायला गेले, चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी डेट केली. ते एकत्र आनंदी होते आणि त्यांच्यात काहीही येऊ शकत नव्हते. मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. मधूचे आईवडील पारंपरिक आणि पुराणमतवादी होते आणि त्यांना त्यांच्या मुलीने दुसऱ्या शहरातील मुलाशी डेट करणे मंजूर केले नाही. मधूने तिच्या समाजातील कोणाशी तरी लग्न करावे आणि आपली परंपरा चालू ठेवावी अशी त्याची इच्छा होती. मधूचे रोहितवरील प्रेम आणि तिच्या कुटुंबाप्रती असलेले तिचे कर्तव्य यामध्ये फाटले होते.